हो, तसं आई वडिलाची सेवा करणं तुमचं माझं काम आहे. बघा बघा, प्रत्येकाला जायचं. इथं राहिला कुणी आलंय का महाराज? अहो, राहिला इथं कुणीच आलं नाही. प्रत्येकाला जाणं मात्र निश्चित आहे. मी म्हणत असतो उंदरापासून तर इंद्रापर्यंत प्रत्येकाला जायचे. येत नाही ओरो आले अवतार, येत नाही ओरो आले अवतार, येथे नाही ओरो आले अवतार, येथे नाही ओरो आले अवतार. हिरते पामर जीव किती, हिरते पामर जीव किती, येत नाही ओरो आले अवतार, येत नाही ओरो आले अवतार. हिरते पामर जीव केले, हिरते पामर जीव केले, येत नाही ओरो आले अवतार, येत नाही ओरो आले अवतार. येत नाही ओरो आले अवतार, हिरते पामर जीव किती, हिरते पामर जीव किती. येत नाही ओरो आले अवतार, हिरते पामर जीव किती, हिरते पामर जीव केले. महाराज म्हणले प्रत्येकाला जायचं हे निश्चित आहे. नोहे नोहे येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. महाराज, अहो ज्यांनी अवतार धारण केले, ऐकताय ना, ज्यांनी अवतार धारण केले त्या देवायला जावं लागतं. मग आम्हासारख्या अवतावरल्याला कमून जावं लागायचं नाही. विठाला विठाला जाणं मात्र निश्चित आहे. फक्त फरक एवढा आहे, कोणी आज जातं, कोणी उद्या जातं, कोणी परवा जातं, पण जाणं मात्र निश्चित आहे. है की नाही? हे शरीर एक दिवस नाश पावणार आहे की नाही? आणि नाश पावणारं शरीर आहे महाराज, है की नाही? हे एक दिवस हवा आली की हे शरीर उडून जाणार आहे. नोहे नोहे हे शरीर एकदा वनवा लागला ना, एकदा जर पेटलं ना, हे पेटून जाणार आहे. विठाला विठला 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 विठला. हे शरीर एक दिवस जाणार मात्र निश्चित आहे. बघा हो, कसं हे शरीर है की नाही? आवत हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, आवत हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. हे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना गवाया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना गवाया. रे भज मन नारायण, रे भज मन नारायण, रे भज मन नारायण, रे भज मन नारायण. चला चला शरीर एक दिवस जाणार आहे हे मात्र निश्चित आहे. तुम्ही काय करा, त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. महाराज, शरीर जाणार आहे हे निश्चित आहे. एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला जायचंय. पण जात असताना माणूस सहज म्हणत असतो, गुरुजी काय झालं? अहो जीव गेला, जीव गेला, जीव गेला, आहे की नाही? जीव गेला, पण शरीर याच ठिकाणी आहे की नाही? म्हणून परमार्थ करत असताना मनानं परमार्थ करायचा आहे की नाही? आणि संसार करत असताना शरीरानं संसार करायचा. विठाला विठला 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 विठला. नुसतं म्हणायचं असतं काय, मरण आलं. अरे मरण येतच नाही गड्या, आहे की नाही? मरण येत नाही. आपण मरणापाशी जात असतो, मरण येतच नाही. म्हणत असतो माणूस, काय म्हणत असतो? कल्पना करा, दिंडोड मधले 10 वारकरी एसटीत बसले गुरुजी, आणि एसटीत बसले कुठे गेले? पंढरपूरला गेले. 10 तास प्रवास करून पंढरपूर मध्ये पोहोचले. आणि एक वारकरी दरवाजा उघडून म्हणला, उतरा. काय आलं? आलं पंढरपूर. आता पंढरपूर आलं काय? हे 10 तास प्रवास करून पंढरपूरला गेलं. अरे पंढरपूर तिथंच आहे सोलापूर जिल्ह्यात, तू 10 तास करून पंढरपूरला गेलाय. विठाला मरणाच्या ठाया जाने लागे ऐसे पाया, जाने लागे आपुल्या पाया, जाने लागे आपुल्या पाया. मरणाच्या ठाया जाने लागे आपुल्या पाया, जाने लागे आपुल्या पाया, जाने लागे आपुल्या पाया. मरणाच्या ठाया जाने लागे
लागे आपुल्या पाया हरी हरी जाने लागे आपुल्या पाया जाने लागे आपुल्या पाया ओ मरणाचा ठाया लागे आपुल्या पाया हरी हरी जाने लागे आपुल्या पाया जाने लागे आपुल्या पाया अरे ज्या ठिकाणी ज्याचं मरण आहे त्या ठिकाणी माणसाला जावं लागतं, कारण संत म्हणतात आहे की नाही, मरणाच्या ठाया जाणे लागे आपुल्या पाया. ज्या ठिकाणी ज्याचं मरण आहे ना त्या ठिकाणी माणसाला जावं लागतं हे की नाही. एकदा गरुडाची आई आजारी पडली, हो, आणि गरुडाची आई आजारी पडल्यानंतर गरुड ड्युटीवरची आहे ना हो, भगवंतानं विचार केला, गरुडा अरे 4 दिवस झालं मी तुझी वाट पाहतोय, तू एकही दिवशी ड्युटीवर आहे ना म्हणे, पगार कसा घेतोस. हो, ते म्हणे काय करावं म्हणले देवा. हो, काय झालं म्हणले, आमची आई आजारी पडली म्हणले. हो, आता आई आजारी पडल्यानंतर मग देवानं सांगितलं ठीक आहे घ्या म्हणले, आईच्या तब्येतीची काळजी घ्या म्हणले. आता ज्याच्या त्याच्या क्षेत्रातले आजारी पडल्याच्या नंतर त्याचे जात असतात आहे की नाही. हो, महाराजांच्या घरचं कुणी आजारी पडलं की महाराज लोकांचे आहेतच आहे का नाही. महाराजाच्या घरचे ज्याच्यात शिक्षक लोक असतील शिक्षक, डॉक्टर लोक असतील डॉक्टर लोक आहे बरं का गुरुजी. हां, तसं गरुडाची आई आजारी पडली म्हणून आहे का नाही प्रत्येक जण भेटायला येऊ लागलो आहे का नाही. गरुडानं मग मात्र ड्युटीवर जायला चालू केलं. केल्याच्या नंतर गरुडानं संध्याकाळी यायचं, आल्याबरोबर विचारायचं आई आज कोण आलं होतं भेटायला. गरुडानं विचारल्याबरोबर आईनं सांगायचं आज भगवान शंकर आले होते. बरं काय म्हणले, तब्येतीची विचारपूस केली म्हणले गेले. बरं. दुसऱ्या दिवशी तसंच विचारायचं आई आज कोण आलं होतं भेटायला. तसं सांगितल्याच्या बरोबर आईनं सांगायचं आज मात्र ब्रह्मदेव आले होते. तिसऱ्या दिवशी विचारलं ना आईनं सांगितलं आज एक भयानक माणूस आलता म्हणले. असं रेड्यावर बसून माणूस आला होता है का नाही, आणि तो मात्र रेड्यावर बसून आला आणि मला विचारलं सुद्धा नाही. तर अहो त्यानं शेप आणले नाही, पार्ले बिस्किट आणले नाही, अहो काही द्रांक्ष आणले नाही, काहीच घेऊन तर आलाच नाही. पण विचारपूस साधी केली नाही की तुमचं आता बरं आहे का बुरं आहे का, काहीच नाही. मग माझ्याकडे बघून नुसतं हसू लागला. हो, असं म्हणल्याच्या नंतर मग गरुडला लक्षात आलं. गरुड म्हणला अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून हा कोण आहे म्हणले, हा यम आहे, हा काळ आहे म्हणले, काळ. आणि काळाला बी पट्ट्याला गरुड म्हणतात म्हणले है का नाही. अरे रोज भगवंत पाठीवर घेऊन मी फिरतो दिवस रात्र आणि या पट्ट्याला गरुड म्हणतात. माझ्या आईला बघून हसतो का, अरे माझ्या आईला नेण्याकरता आला होता का. 1000 किलोमीटर असणारी एक दरी आईला पाठीवरती बसवलं आणि 120च्या स्पीडनं हे का नाही रात्रभर प्रवास करून एका दरीमध्ये नेऊन ठेवला आईला. दरीमध्ये पोहोचल्याबरोबर तिथं पाहिलं तर सकाळी सकाळी यमराजे हजरच होते तिथं. जय हरी जय हरी जय हरी म्हणले. इथं कसं काय नाही म्हणले, ड्युटी आहे ना म्हणले, ड्युटी असल्यामुळे आलो म्हणले. आईनं सांगितलं गरुडा हाच आलता म्हणे काल माझ्याकडं आणि हाच माझ्याकडे बघून हसला म्हणे. गरुडानं विचारलं का तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे म्हणे. अहो म्हणे माहिती आहे म्हणे. असं कसं, मी तसा कसा करीन म्हणे. मग तुम्ही माझ्या आईकडे बघून हसले. अहो हसण्याचं कारण माझं वेगळं होतं म्हणे. काय हसण्याचं कारण होतं. आणि मग मात्र यमराजे सांगू लागले माझ्या हसण्याचं कारण असं होतं, अरे आज पहिल्यांदा खऱ्या अर्थानं यमधर्मानं लिहिलेलं लिखाण आज खऱ्या अर्थानं मोडकळीस येणार आहे. कशा करता मोडकळीस येणार आहे म्हणले, कारण असं पाहिलं तर काल 9 तारखेला तुमची आई कुठं होती, अहो दिंद्रुडमध्ये होती म्हणली. आणि आईचं मरण 10 तारखेला हिमालयाच्या गुहेमध्ये, मी तिथं येऊन पाहिलं तर तुमची आई 9 तारखेला दिंद्रुडमध्ये, आणि इतक्या दूर हिमालयाच्या गुहेमध्ये तुमची आई जाऊन तिथं तिचा प्राण जाईलच कसा, याच्याकरता मी हसू लागलो. कुणाच्या यमधर्माच्या लिखाणाला हसू लागलो. आता इतक्या लांब जाईनच कसं. आणि मग आता मात्र तुमचा आभारी आहे, माझी ड्युटी आहे की नाही. ड्युटी असल्या कारणास्तव म्हणलं चला त्या जागेला शिवून तरी यावं म्हणून मी हिमालयाच्या गुहेमध्ये आलो. पण तुमचा आभारी आहे म्हणजे तुम्ही म्हातारी सुखरूप वेळेवर पोहोच केल्याबद्दल. विठाला विठाला मरणाच्या ठायान जाणे लागे आपुल्या पाया. ज्या ठिकाणी ज्याचं मरण आहे त्या ठिकाणी माणसाला जावं लागतं. तसं आमचे संत सुद्धा म्हणतात, तुकोबराय म्हणतात, अरे मी माझ्या खऱ्या अर्थानं मनालाच विनंती करतो की काय कर म्हणा, तुला विनंती आहे, तू या माया जाळामध्ये अडकू नकोस. अभंगाचं पहिलं चरण. नको नको मला, नको नको मला, माया जाळे. नको नको मला, माया जाळे. नको नको मला,
पहिल्या चरणामध्ये मनालाच विनंती करतात, नको नको मना गुंतू माया जाळी. काय या माया जाळामध्ये गुंतू नकोस, कारण काळ आला जवळे ग्रासावया. महाराजांनी नको नको या शब्दाने विनंती केली. विनंती कोणी म्हणेल महाराज तुकोबारायने विनंती केली, तुम्ही तिथं होतात का? अहो तुम्हाला काय सांगून लिहिलंय का हे मी विनंती करतोय? अरे विनंती सांगून लिहिलं नाही, किंबहुना मी तिथं नव्हतो हेही खरे, पण काही मराठी भाषा ही शब्दानं वापरली जाते. शब्द काय लिहिलाय याच्यावरती सांगितलं जातं. एकदा नको वापरलं असतं तर ती आज्ञा झाली असती, आणि दोनदा नको नको वापरलं हाय का नाही, की नाही, एकदा वापरल्याच्या नंतर ही आज्ञा आणि दोनदा वापरल्याच्या नंतर ही झाली विनंती. हो, हे तुम्हाला समजलं नसेल, अजून सोपं करून सांग का, तुमच्या भाषेतलं सांगतो आहे का नाही. हो, सहज एखादा माणूस कीर्तनाला निघालाच बरं का, निघालाच, गाडीही चालू केली, चावी लावली, गाडी चालू केली, गाडीवरती बसला आणि बसल्याच्या नंतर मग कीर्तनाला निघाला, पण मधून आवाज आला नका जाऊ, नका जाऊ. किद्दा म्हणला, एकदाच घरातून आवाज आला नका जाऊ, मग म्हणत असतो येतो येतो, आत्ता संपितेत महाराज कीर्तन, आलोच कीर्तनावर लगेच परत का, एकदाच नका जाऊ. आणि असं म्हणले नका न जाऊ, हा मग मात्र बरं 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 थांबतो. आता समजलं का, विठाला विठ्ठला विठ्ठला काय फक्त एक न वाहड्याबरोबर विनंती येते आहे का नाही, नका जाऊ नका न जाऊ, इतका फरक पडतो महाराज. का तर तुकोबारायांनी मनालाच विनंती केली, कारण मन हे असं आहे का नाही, मन सहसा एका जागेवर थांबत नाही महाराज आहे की नाही. म्हणून तुकोबारायांनी विनंतीपूर्वक मनाला सांगितले, मना या माया जाळामध्ये खऱ्या अर्थानं अडकू नकोस. का, कारण काळ जवळ आलाय. महाराज असं कसं बोलता तुम्ही? अहो एकदा म्हणतात तुम्ही आम्ही त्या काळापाशी जातो, आणि आता म्हणताय काळ जवळ आलाय, असं कसं काय होईल? अहो या अभंगामध्ये तुम्ही काळ जवळ आला म्हणून सांगताय, आणि आताच तुम्ही उदाहरण देऊन सांगितलं की आपण काळापाशी जातो, हे कसं? आता तुकोबारायाच्या दृष्टिकोनातून सांगतो. तुकोबाराया म्हणतात काळ जवळ आला, याचा अर्थ हेही खरं आणि तेही खरं, म्हणजे दोन्हीही खरंच आहे. जायचं मात्र काळापाशी हे मात्र निश्चित आहे, हेही खरं आणि तेही खरं. उदाहरण देऊन पटवून सांगतो. आता कल्पना करा तुम्हाला इथून माजलगावला जायचं, हो पाहुणे मंडळी जास्त माजलगावचे, विठाला विठाला कल्पना करा तुम्हाला इथून माजलगावला जायचंय आणि शेवटची बस आहे, बस एकदम फुल आहे, नाहीतरी असा बस सगळ्या फुलच आहेत महाराज आहे का नाही. हो एकदम फुल बस आहे, आणि बसमध्ये एवढी गर्दी आहे की बसायला जागाच नाही, पण तुम्ही सर्वजण त्या बसमध्ये चढलात आणि बसमध्ये उभा राहिलात, आणि राहिल्याच्या नंतर गाडी तेलगावमध्ये गेली. लक्ष देऊ नये का, गाडी तेलगावमध्ये पोहोचली, आणि पोहोचल्याबरोबर मधले काही लोक गाडीच्या खाली उतरले, आणि दिंदडून काही लोक बसलेले आता सीटवरती बसले. हो मला सांगायचं हेही खरं आणि तेही खरं. शीटवरशी बसले, आता दिंदडून बसलेले तिथं तेलगावमध्ये त्यांना जागा मिळाली आणि शीटवरती बसले. बसल्याच्या नंतर मात्र तिकीट काढायचं राहिलेलं होतं, कारण गर्दीच फार होती. कंडक्टर साहेब आले, आता गाडी पुढे गेली हे का नाही, नितुळ पस्तूर गेली, पातूळ पस्तूर गेली म्हणा आता हे का नाही. आणि लांब गेल्याच्या नंतर कंडक्टरनं सांगितलं घ्या तिकीट. कुठून बसले? तेलगावून बसलो. काय लबाड बोलता म्हणले. अहो मी स्वतः पाहिलं तुम्ही दिंदोडवरून बसले. अहो तुमचं खरं आहे हो, पण मी तेलगावून बसलो. काय माणूस लबाड आहे बा. अरे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं तुम्ही दिंदोडवरून बसले. अहो खरं आहे साहेब तुमचं, पण मी बसलो तेलगावून बसलो हे का नाही. ते म्हणू लागला अरे तुम्ही बसले दिंदोडून, आणि हे म्हणू लागला अहो मी बसलो तेलगावून. तुमचंही खरं आहे माझंही खरं आहे असं म्हणला. कसं काय खरं आहे? अहो मी गाडीमध्ये आलो दिंदोडवरून, पण बसलो नाही दिंदोडवरून, का जागात नव्हती. मग बसलो कुठून? अहो जागा मला मिळाली तेलगावून, म्हणून बसलो तेलगावून. म्हणून हेही खरं आणि तेही खरं. विठाला खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हणतात काळ जवळ आलाय, आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही या माया जाळामध्ये तुम्ही गुंतवू नका हे का नाही. जाळ महाराज खऱ्या अर्थानं कोळी मासे पकडत असतो, आणि कोळी मासे पकडत असताना हे का नाही तो मात्र अंगावरचं शिरट काढतो, असं टापर बांधून डोक्याला गुंडाळतो, आणि मस्तपैकी अशी ती नायलॉनची जाळी जी असते ना महाराज, असं खाली वाकून 50 फूट लांब फेकत असतो. आणि 50 फूट लांब फेकल्याच्या नंतर मग मात्र 50 फुटावरचे मासे त्या जाळीमध्ये अडकतात. पण एक पट्ट्या मासा त्याच्या बापालाही सापडत नाही, का ते त्याच्या पायापाशीच घुमायलेला असतोय हे का नाही. कारण का ते सापडतच नाही, का तर त्याच्या पायापाशीच घुमत असतोय तो मात्र सापडत नाही.
तसं तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थानं त्या मायाजाळामध्ये जर पकडायचं नसेल, किंबहुना त्या मायाजाळामध्ये जर पकडायचं नसेल, तर तुम्हाला एकच करावं लागेल, त्या भगवंताचे पाय मात्र तुम्हाला त्याचे पकडावे पाय घाला मिठी, त्याचे पाय घाला मिठी. मोल नेगे जगा जेटी, मोल नेगे जगा जेटी. भावा एकासाठी, भावा एकासाठी, भाविकासाठी, भावा एकासाठी. खांदा वाही आपुल्या, खांदा वाही आपुला, त्याची पाय घाला मिठी, मोल नेगे जगा जेटी. भावा एकासाठी, खांदा वाही आपुला, त्याच्या जर जाळ्यामध्ये तुम्हाला आम्हाला अडकायचं नसेल, तर त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करावं लागेल. महाराज, त्याची शरणागती पत्करणं म्हणजे नेमकं आम्ही काय करणं? काय करा तुम्ही? त्या भगवंताचं भजन करा. अरे त्या भगवान परमात्म्यानं दिलेला वेळ, किंबहुना त्या भगवान परमात्म्यानं दिलेला काळ तुम्ही भगवंताच्या पूजेत घाला, हे का नाही? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, अरे देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, सुंदर पावले खेळले आता, आहे का नाही? चालत तशी महाराज, आहे का नाही? उड्या हाणल्याशिवाय ह्या चालीचा काय रसच भरत नाही. विठाला विठाला काळ सारा वाचतने, एकांतवास गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. तुम्हाला भगवंतानं दिलेला काळ, हा तुम्हाला दिलेला हा वेळ खऱ्या अर्थानं तुम्ही काय घातला पाहिजे? देवाच्या पूजनेत घातला पाहिजे.
तुळशीच्या प्रदक्षिणेत घातला पाहिजे आणि तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं हा जर परमार्थ केला तर तुम्ही सुद्धा त्याच्या तावडीत साकडू शकणार नाहीत. महाराज लक्षात आलंय आमच्या खऱ्या अर्थानं काळ तुमच्या आमच्या करता सदा न कदा टपून बसलेला आहे, पण याच्या करता काळ जो आहे तो तुमच्या आमच्या करता टपलेला आहे. पण याच्या करता तुम्हाला आम्हाला फक्त भगवंताचं भजन करावं लागेल. विठाला विठाला एकदा का जर समजा त्या काळाची उडी पडली तर मग मात्र तुम्हाला आम्हाला सोडवणार नाही. भगवंताचं खऱ्या अर्थानं नामचिंतन कराच. कारण कधी काळ तुमच्यावरती उडी घालील हे सांगता येणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. एकदा का त्या काळाची उडी पडली रे पडली की मग मात्र तुम्हाला मला सोडवणार कोणी नाही. का महाराज असं कसं म्हणता? अहो काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबा. महाराज आई वडील सुद्धा मग मात्र अंतकाळामध्ये तुमच्या माझ्या सोबत नाहीत. महाराज आई वडील आम्हाला सोडू शकत नाहीत, नाही तो सोडू शकत. आई वडील नाही, नो हे आई वडील तर सोडू शकतच नाहीत. पण जिचा खऱ्या अर्थानं देवाच्या ब्राह्मणाच्या साक्षीनं जिला आपण घरामध्ये पत्नी म्हणून स्वीकार केला ती सुद्धा तुम्हाला मला सोडवत नाही. 9 महिने 9 दिवस ज्या आईनं समजा गर्भामध्ये तुम्हाला आम्हाला पालन केलं ती आई सुद्धा अंतकाळामध्ये शेवटच्या वेळेस तुम्हाला मला सोडवत नाही. मी म्हणत नाही. नामदेव राय म्हणतात, नामदेव महाराज 750 वर्षापूर्वी आमच्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलं नामदेव महाराजांना. अरे 9 मास गर्भवास कष्ट झाले त्या मातेसी, तब ती निष्ठूर झाली कैसी, अंते दुरे राहिलो. महाराज 9 महिने 9 दिवस त्या माईनं सांभाळलं ना, ती सुद्धा अंतकाळामध्ये निष्ठूर झाली. तिनं सुद्धा आमचा सांभाळ केला नाही अंतकाळामध्ये. मग पत्नी सुद्धा नाही महाराज, आहे की नाही? देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. महाराज जिला देवाच्या ब्राह्मणाच्या साक्षीनं आम्ही पत्नी म्हणून घरामध्ये आणलं ना, ती सुद्धा अंतकाळामध्ये फक्त दारासमोर आली, हे की नाही? 9 मास गर्भवास कष्ट झाले त्या मातेसी,
तब ती निष्ठूर झाली कैसी अंत्यदुरी राहिलो देह ग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी मी जळत असे स्मशानी अग्नी सभे एकला महाराज जिला खऱ्या अर्थानं पत्नी म्हणून स्वीकार केला ती सुद्धा फक्त दारापर्यंत आली स्मशानामध्ये मात्र फक्त मला एकट्याला जावं लागलं हे की नाही मित्र गोत्र ते सुद्धा आले नाहीत महाराज हे की नाही मित्र आले गोत्र आले ते तव स्मशानी परतले महाराज मित्र गोत्र सुद्धा फक्त स्मशानामधून परत असतात म्हणून एकदा त्या काळाची उडी पडली की तुम्हाला मला सोडवणार कोणी नाही महाराज आई सोडवत नाही सोडवत वडील सुद्धा सोडवत नाहीत मग महाराज आम्हाला सोडवणारे अरे या देशाचा राजा तरी आम्हाला सोडवेल ना अभंगाचं तिसरं चरण सोडविला राजा देवा तो दरी हरी हरी सोडविला राजा देशीचा तो दरी सोडविला राजा देशीचा तो दरी सोडविला विठ्ठल सोडविना राजा देशेचा चौधरी अनेक सोयरी भली भली महाराज आई वडिलांनी जरी नाही सोडवलं तरी आमचा वशिला काय थोडा आहे का महाराज अहो दांडगा वशिला आहे आमचा कसा वशिला आहे तुमचा अहो या देशाचा राजा आपला मित्र आहे विठ्ठल 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 या देशाचा राजा आपला मित्र आहे म्हणले मित्र अरे ते सुद्धा काही करू शकत नाही भाऊ एकदा का त्या काळाची उडी पडली की तो सुद्धा काही करू शकत नाही सोडविना राजा देशीचा आणि पुन्हा चौधरी म्हटलंय चौधरी म्हणजे हे काय आडनाव नाही बरं का बाळासाहेब ही एक पदवी आहे जुन्या काळामध्ये तसं म्हटलं जात होतं पदव्यानुसार बोललं जात होतं म्हणून चौधरी ही पदवी आहे आणि गावच्या मुख्याला चौधरी म्हटलं जातं आहे की नाही म्हणून देशाचा राजा म्हणून हे म्हणत असताना तसं म्हणावं लागतं काय तसं म्हणलं जातं सोडविना राजा देशीचा तिथपर्यंत न्यावं लागतं सोडविना राजा देशाचा असा त्याचा अर्थ होतो आणि पुन्हा चौधरी म्हणजे गावाचा म्हणजे देशाचा राजा सुद्धा तुम्हाला सोडू शकत नाही किंबहुना तुम्हाला देशाचा राजा नाही तर गावाचा राजा सुद्धा तुम्हाला मला सोडू शकत नाही मग महाराज अहो स्वैर्य धैर्य सुद्धा तुम्हाला आम्हाला सोडू शकत नाही तो ते फक्त तुम्हाला आम्हाला पोहोचू शकण्याकरता येतात महाराज आहे की नाही हो पोहोचवू शकतात एकदा का आग्ने डाग दिला रे दिला की मग मात्र घराकडे निघतात तिथं मात्र गप्पा हाणतात मस्तपैकी याची तंबाखू घेतेन
त्याचा चुना घेते 4-5 जण बसते इथं टोळकं तिथं टोळकं तिथं टोळकं बसून मात्र गप्पा हाणतात. काही खरं नाही बघा माणसाचं. हो, हे शरीर एक दिवस जाणारच आहे. काहीच खरं नाही माणसाचं. कुठं? स्मशानभूमीमध्ये गप्पा हाणणार मस्तपैकी, तिथून आपलं गप खाली माना घालून घरी येणार. म्हणून खऱ्या अर्थानं त्वला लावून आलोत ना आपण, खऱ्या अर्थानं आता सावध व्हायला पाहिजे, आहे की नाही? एक पाहता एकाची दहन आहे. अहो, रोज एक जणाचं आपण दहन करायला आलोय आणि हे पाहत असताना आपण सावध नाही व्हायचं. मी त्या दिवशीही सांगून गेलो की पुढच्याला ठेस लागल्याच्या नंतर आपण सावध व्हायला पाहिजे. थोडा विको कमी करा. पुढच्याला ठेस लागल्यास आपण सावध व्हायला पाहिजे. पंचतंत्रामध्ये एक कथा आली बघा. पंचतंत्रामध्ये अशी कथा आली, लक्ष देऊ नाही का? 3 जण, एक कोल्ह, वाघ आणि गाढव, 3 जण एकदम मित्र. आणि मित्र असताना त्यांनी एक शिकार केली. शिकार कोणाची केली? अहो, हरणाची शिकार केली. आणि केल्यानंतर मग मात्र त्या वाघानं कुणाकडे दिलं निवेदन? उद्धव महाराज. अहो, त्या गाढवाकडे देऊन टाकलं. गाढवाला म्हणले, हा चल, हे तुझ्याकडे निवेदन. कशाचं? वाटण्या करायचं निवेदन तुझ्याकडं. आता गाढवाकडे निवेदन दिलं. कशाचं? शंकर महाराज, वाटण्याचं. गाढवानं निवेदन असं केलं, मस्तपैकी वाटण्या केल्या. कशा? ह्याला बरोबर, त्याला बरोबर आणि त्याला बरोबर, समान वाटण्या केल्या तिघाच्या बी. या म्हणले, कोल्याला सांगितलं या आणि वाघाला बी सांगितलं या. आल्याच्या नंतर वाघानं सांगितलं वाटण्या केल्या म्हणले. समान वाटण्या केल्या? हो म्हणले, समान केल्या म्हणले. का? तुला माहिती का म्हणले? अरे जास्त कष्ट मला लागलंय म्हणे. तुम्ही दोघांना काय केलं म्हणले? तुम्ही दोघांना फक्त आडवाड केली म्हणले. सुख 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 करीत राहिलात म्हणले. अरे झुंजलो म्हणे मी त्या हरणासोबत, हे का नाही? मी त्याचा प्राण घेतला, त्याच्यासोबत मी युद्ध केलं आणि त्याला ठार केलं. आणि मला मात्र तू समान वाटण्या करून समान वाटण्या द्यायलास का रे? असं म्हणल्याच्या नंतर मात्र राग आला त्या वाघाला. आणि वाघाला राग आल्याबरोबर वाघानं त्या गाढवावरच झडप घातली. अहो, गाढव बी जाग्यावर ठार केला. आणि पुन्हा निवेदन दिलं कुणाकडं? अहो, कोल्याकडं. हो, आणि कोल्याकडे निवेदन. आणि कोल्याला सांगितलं आता फक्त माणसं 2च आहेत. हो, तू आणि मी. आणि मुद्देमाल कसा आहे? आता भरपूर आहे. आता तू वाटण्या कर. कोल्यानं वाटण्या केल्या, पण कशा केल्या असत्यानं वाटण्या? अहो, कोल्यानं वाटण्या केल्या, 75% भाग वेगळा केला. किती? 75% भाग वेगळा आणि 25% भाग वेगळा केला. हो, वाघाला सांगितलं या वाघदादा, केल्या म्हणे वाटणा, आहे का नाही? जवळ आले महाराज वाघदादानं. वाघानं विचारलं वाटण्या अशा कसं काय केल्या? हो म्हणे, हे 75% भाग वाघराजे हे तुम्हाला आणि 25% या गरीबाला. हो म्हणले, 25%च का? कारण मी पाहिले ना म्हणले, समान वाटण्या करून मरण्यापेक्षा मी काय गाढव आहे का म्हणले, आहे का नाही? समान वाटण्या नको म्हणले बाबा. अरे समान वाटण्या करून मरण्यापेक्षा मी काय गाढव आहे का? त्याच्यापेक्षा 75% भाग तुम्ही खा, 25%वर माझं पोट भागवतो. कारण तसं पुढचा गेल्याच्या नंतर आपण सावध होणं आपल्याला काम आहे. तसं कोल्ह्यानं पाहिलं, अरे गाढव फक्त या वाटण्यापायी गेलंय का? मग आपण हे पाहिलंय आपल्या डोळ्यानं, आपण सावध व्हायला पाहिजे. पुढच्याला ठेस लागल्याच्या नंतर आपण मात्र सावध व्हायला पाहिजे. तसं सोयरे धैर्य सुद्धा तुमच्या माझ्या कामाला येणार नाहीत. मग महाराज, किती वेळ झालं तुम्ही सांगताय की कोणी सुद्धा तुमच्या कामाला येणार नाही. मायबाप कामाला येणार नाहीत, पत्नी कामाला येणार नाही, नोहे अरे या देशाचा राजा तुमच्या कामाला येणार नाही, किंबहुना गावचा प्रमुख सुद्धा तुमच्या कामाला येणार नाही. सोयरे धैर्य ते सुद्धा तुमच्या कामाला येणार नाहीत. मग महाराज, अहो कामाला कोण येणार आहे ते तरी सांगा. तुका म्हणे तुझ सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुझ सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना
विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला आणि मला सोडवणारा तो फक्त भगवान परमात्मा आहे. कारण अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विटू धरा. अरे दुसरा स्वैरा धरायचाच नाही, फक्त स्वैरा फक्त तोच आहे. कोण? तो विटू आहे, तो भगवान परमात्मा आहे. अंतकाळीचा स्वैरा आणि तुका म्हणे विटू धरा. किंबहुना अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, तुका म्हणे सुखा पार नाही. ज्याच्या अंतकाळामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाम आलंय त्याला तो सोडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. स्वर्गीय सोनाबाई शिवाजीरावजी नाईकनवरे यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. झालेला अभंगाचा भाव असाच असेल असंही नाही. जे माझ्या खऱ्या अर्थानं बुद्धीला समजलं सुचलं ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. जे योग्य असेल ते गुरुवर्यांचं असेल, जे चुकीचं असेल ते माझ्याच बुद्धीचे दोष असतील. आळंदीमध्ये राहून ज्ञानोबऱ्यांच्या समोर जे काही बसून श्रवण केलं ते तुमच्या समोर उभा राहून बोलण्याचा प्रयास केलेला आहे. या अनुषंगानं सर्वजण तुम्ही पाहुणे मंडळी, गावातील भजनी मंडळ सर्व काही या ठिकाणी उपस्थित झालात. तुम्हाला नाईकनवरे परिवाराकडून अगदी तुमचे आभार व्यक्त करतो. माझ्याकडं आदरणीय श्री रविदादा नाईकनवरे यांच्या माध्यमातून ही सेवा आली त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सुंदर अशी सिस्टीम, सुंदर मृदंगाचार्य, सर्वजण ही भजनी मंडळी एकत्रित मिळून खरं पाहिलं तर हा सुंदर होण्याचा कार्यक्रम सर्व ही मंडळी असतात. या अनुषंगानं कीर्तन चांगलं झालं याचा अर्थ या मंडळीनं रंगवलं असं असतं. म्हणून ही सर्वजण एकत्रित येऊन हा सुंदर कार्यक्रम केला त्याबद्दल या सर्व भजनी मंडळांची मी या ठिकाणून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व आलात तुमचेही या ठिकाणून आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.